जर आपण एका बाउलमध्ये 100 ग्रॅम पनीर, एक बारीक चिरलेला बटाटा, एक थोडी फरसबी, त्यानंतर एक गाजर, एक शिमला मिर्च, थोडेसे वाटाणे, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा कप दही, आलं आणि लसूण यांची एकत्रित पेस्ट, 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला, त्यानंतर लाल तिखट, थोडीशी हळद, हे सर्व नीट मिक्स करून घेतलं तर आपलं इथं तयार होईल एक मॅरिनेशन. आणि या मॅरिनेशनला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. त्यानंतर एका कुकरमध्ये जर आपण तेल घेतलं, शहाजिरं, 2 ते 3 तमालपत्र, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, मिरी, लवंग, हे थोडे थोडे गरम मसाले घातले, 1 ते 2 हिरवी मिरची घातली, त्याला नीट मिक्स करून घेतलं आणि एक मोठा चिरलेला कांदा ॲड केला. त्यानंतर एक टोमॅटो ॲड केला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून टोमॅटो नीट शिजवून घेतलं. आणि आता तयार झालेलं आपलं मॅरिनेशन जे आहे ते 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपण जर परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 कप किंवा 2 वाटी स्वच्छ धुतलेलं तांदूळ ॲड करायचं. इथं मी कोलम वापरलेला आहे. 2 वाटी तांदूळला इथं मी 4 वाटी पाणी वापरलेलं आहे. पाणी 4 वाटी घातल्यानंतर पाणी उकळू द्यायचं आहे. उकळल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. त्यानंतर हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ चेक करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून साधारण 3 ते 4, जसं आपलं कुकरच्या हे आहे त्यानुसार 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. इथं मी 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तर छान असं मस्त अगदी पटकी झट क्विकमध्ये आपली पुलावची रेसिपी तयार झाली आहे. तर ही झटकीपट पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तयारी जर घरात सगळी असेल तर विदिन 10 मिनिटात आपला हा व्हेज पुलाव तयार होतो.